श्री गुरुदेव दत्त। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। यावरूनच तुम्ही ओळखला असेल आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो गुरु या ग्रहावर आहे। गुरु म्हणजे ज्याने आपल्या ज्ञानातून शिकलेली जी गोष्ट आहे ती आपल्याला देतो, त्याने प्राप्त केलेली विद्या ही आपल्याला पूर्णपणे देत असतो, असा तो गुरु। गुरु हा विद्येचा कारक मानला जातो। अनेक विद्यांचा आद्य कारक आहे गुरु। गुरु हा उथळ किंवा विनाकारणच्या विद्येचा नाही, हा बुद्धिमत्तेचा कारक गुरु आहे। गुरु हा मोठा ग्रह आहे आणि तो देतो त्यावेळेस खूप काही देतो। त्याच्या आपण जे नेहमी म्हणत असतो की खूप मोठा ग्रह आहे आणि गुरु हा देखील मोठा आहे, त्याचप्रमाणे तो आपल्याला प्रत्येक गोष्ट खूप मोठ्या प्रमाणात देत असतो। आपल्या बरोबर इतर व्यक्तींचा देखील विचार करणारा ग्रह किंवा व्यक्ती म्हणजे गुरु। गुरु हा भाग्याचा कारक आहे, त्यासोबतच तो आनंद उन्नतीकारक आहे। प्रत्येक गोष्टीत उन्नती दाखवणारा आहे, आनंद, त्यासोबत आर्थिक दृष्ट्या आपल्याला प्रबळ करणारा ग्रह हा देखील गुरुच आहे। त्यासोबत बुद्धिमत्ता म्हणल्यामुळे आपण जे शिक्षण घेतो किंवा आपण जे ज्ञान घेतोय गुरुच्या द्वारा जे घेतो आहे ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घेतो आहे। गुरु हा संततीचा कारक ग्रह आहे। त्यासोबतच गुरु तुमच्या मुलांचे स्वभाव कसे असणार आहे, तुमची गर्भाची स्थिती कशी असणार आहे, या गोष्टींविषयी सुद्धा तुम्हाला माहिती देत असतो। गुरु हा चरबीचा कारक देखील आहे। ज्यांची चरबी अति वाढत आहे त्यांचा सुद्धा गुरु कुठे ना कुठे खराब झालेला आहे, याचं ते लक्षण आहे। त्यासोबतच अति खाण्याचा वापर हा देखील गुरु आहे। गुरु म्हणजे जिथे मोठं आलं किंवा अति आलं ते देखील असू शकतं। शरीर यष्टी, कावीळ, रक्ताची वाढ हे देखील गुरुचंच कारकत्व आहे। गुरु हा ग्रह सद्वृत्तीचा नैसर्गिक ग्रह आहे आणि तो शुभ ग्रह आहे। त्यासोबतच हा ग्रह म्हणजे प्रौढ आहे, शांत स्वभावाचा आहे आणि पुरुष ग्रह आहे। गुरुच्या दोन राशी म्हणजे धनु रास आणि मीन रास, म्हणजे 9वी रास आणि 12वी रास। बरं, ह्या राशीच्या व्यक्तींचं किंवा प्रथमात जर ही रास असेल, म्हणजे प्रथमात जर गुरु हा ग्रह बसलेला असेल तर ह्या व्यक्तींचं कारण आहे, या व्यक्तींना थोड्या प्रत्येकाला आपल्याकडे असलेलं नॉलेज किंवा आपल्याकडे असलेली माहिती ही कोणीही न विचारता त्यांना ते देत जातात किंवा त्याविषयी एक्सप्लेन म्हणतो आपण, तशा प्रकारे सतत काही ना काही बोलत राहणं, सांगत राहणं, आपल्या ज्ञानाचा सतत वाटप करणं, अशा ह्या व्यक्ती असतात। ईश्वर, अध्यात्म या गोष्टीविषयी सतत ते उपदेशांचं ज्ञान पाझळत असतात। शब्द थोडा वेगळा आहे, पण तुमच्या आजूबाजूला जर गुरु प्रथमात असेल किंवा गुरुच्या राशी असेल तर ह्या व्यक्ती बघा, यांचं ज्ञान हे सतत पाझळणं असतं की सतत सांगणं असतं। पण ज्यांची रास गुरुची आहे किंवा प्रथमात गुरु आहे अशा व्यक्तींनी पैसा कमवते वेळेस खूप सात्विकतेने पैसे कमवतात। अजिबात त्यांच्या याच्यात लबाडकी नसते किंवा कोणाला फसवणं हा त्यांचा उद्देश नसतोच। मान सन्मान, कीर्ती यांचा कारक आहे। गुरु म्हणजे खूप काही आहे, अनेक दृष्टीने महत्वाचा हा गुरु असतो। प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये जिथे जिथे गुरु बसलेला आहे तो खूप महत्वपूर्ण असतो। प्रथमात गुरु असेल तर तो ग्रह आहे, द्वितीयात असेल तर त्या व्यक्तीला कुटुंब फार मोठं असेल, जर तृतीयात असेल तर तो व्यक्ती सज्जन असेल, प्रेमळ देखील असेल, चतुर्थात असेल तर आहे त्या परिस्थितीत ते उत्तम राहतात, न तक्रार करतात। पंचमात जर गुरु असेल तर त्याचे ज्ञानाची ही उत्तम असेल, पंचमात जर असेल तर उत्तम विद्या घेतात, संतती सुख हे खूप छान असतं। षष्ठात असेल तर पोटाचे विकार होतील, त्यामुळे थोडी काळजी घेणं आवश्यक आहे। सप्तमात असेल तर अतिउत्तम, वैवाहिक सौख्य हे अति चांगलं असणार आहे। त्यासोबत जर ते अष्टमात असेल तर अचानक धनलाभ होऊ शकतो। पण याचा अर्थ नाही की गुरु तुम्हाला गैरमार्गाने कुठून पैसा कमवण्याची बुद्धी देणार, अजिबात नाही। खूप सात्विकतेने पैसा कमवणार, पण अचानक रीतीने येऊ शकतो। 9वं स्थान म्हणजे गुरुचे आवडते स्थान, उत्कृष्ट स्थान त्याचं। 10म स्थान म्हणजे बौद्धिक दृष्ट्या आणि बौद्धिक क्षेत्रात उत्तम तुम्हाला फळ देणार आहे। 11 म्हणजे लाभस्थान, 11वं स्थान म्हणजे तुम्हाला जीवाभावाचे भरपूर मित्र असतील,
आता राहिलं व्ययस्थान. व्ययस्थान म्हणजे परमार्थ करण्याचं स्थान, त्यासोबतच शैक्षणिक स्थान आहे. त्यामुळं परमार्थ करा आणि वेगळ्या मार्गाला जा. वेगळा म्हणजे चुकीचा अजिबात नाही. त्यामुळं व्ययस्थानात ज्याचा गुरु आहे, आध्यात्मिक ऊर्जा घ्यायला सुरुवात करा. हा झाला गुरुवर. कसा वाटला हा गुरुवरचा व्हिडिओ तो नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्सवर सांगा. त्यासोबतच चॅनलला जर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करायला विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा. धन्यवाद.